नमस्कार. आपलं नाव? धोंडीराम नरसिंह शिंदे. तर आज आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये उदका या गावामध्ये आलो आहे. तर आपले शेतकरी आहेत. आपलं नाव सर? हा, धोंडीराम शिंदे. तर तुम्ही हे मल्टीप्लायर केव्हापासून वापरताय? मी गेल्या वर्षीपासून वापरतोय. बर. मला थोडा फरक वाढला, म्हणजे 4-2 कट्टे माझे जास्त निघाले. हरभरा, सोयाबीन हे ते जी पिकं आहेत मी गेल्या वर्षीपासून वापरतोय. मी वापरलेल्यापासून मला 2-3 कट्टे जास्त निघाले. म्हणजे वापर म्हणजे कसं वापरलात तुम्ही? मी बीज प्रक्रिया केलो अगोदर फवारणी. बीज प्रक्रिया केलो, फवारणी केलो. त्याच्यामध्ये मला 4-2 कट्ट्याचा फरक पडला. एकरी म्हणजे 4 म्हणजे एक गट्टा सरासरी किती क्विंटलचा राहतोय? एक गट्टा 60-65 किलोचा, 70 किलोचा असेल. म्हणजे 2-4 गट्ट्यामध्ये जवळपास तुम्हाला 2 क्विंटल जवळपास 2 क्विंटल उत्पन्न वाढलं माझं. सोयाबीन हरभरा बी. अच्छा. अजून या वर्षी दुसऱ्या पिकाला कोणतं वापरला का ते बघू. या वर्षी आता ऊसाला वापरलंय. आता याच्यानंतर काय आलं ते बघू. आता सोयाबीनला वापरलंय सध्या. अजून हरभऱ्याला वापरणार आहे तीच. आता सध्या सोयाबीन तुमचं कसं आहे? सोयाबीन चांगलं आहे. म्हणजे आज दिनांक 4 ऑगस्ट 2025 आहे. 25. बरोबर. बीज प्रक्रिया सोयाबीनला करून पेरलेला आहे. आता फवारणी बी केली. आता पहिली फवारणी झाली आहे, अजून दुसरी फवारणी करायची आहे. मग एक फवारणी झाल्यानंतर जेव्हा बीज प्रक्रिया केला, तुमच्या बरोबरीचे बी जे लोक आहेत जे बीज प्रक्रिया केले तेव्हा दुसरी फवारणी केल्यात मल्टीप्लायर त्याच्यात घातले नाही, त्याच्यातून तुमच्यामध्ये काय तर तुमच्या पिकामध्ये कळा दाखवला आहे. कळा म्हणजे कशी? कळा म्हणजे कलर मध्ये फरक पडेल. कलर हिरवा आणि काळा कलर आहे. काळा कलर आहे. आणि पानं त्याचे पानं सगळे चांगले आहेत. म्हणजे पानं साईज कशी आहे? लहान आहेत, मोठे पानाचं कसं आहे? मोठे मोठे पानं, पसर जाड पान. आणि फळधारणा फुलधारणा आहे भरपूर आहे सध्या. तर हे सगळे शेतकरी वापरू शकतात. तुमच्याकडून एक शेतकऱ्याला का संदेश जाऊ द्या, म्हणजे तुमचा अनुभव काय? आणि हे वापरल्यामुळे बरेच मल्टीप्लायर वापरल्यापासून चांगलं आहे. उत्पन्नात ह्याच्यात वाढ होती, सगळं व्यवस्थितशीर आहे. सर्व शेतकरी मल्टीप्लायर वापरून आपल्या शेतामध्ये आपलं जे उत्पन्न वाढवायचं आहे वाढवून घेऊ शकतात. आर्थिक परिस्थिती शेतकऱ्याची सुधारली पाहिजे, जेणेकरून त्यांची शेती सुधारली पाहिजे. मिट्टी को बनाए बलवान, कॅड मल्टीप्लायर आपल्या कंपनीचे स्लोगन्स आहेत. मिट्टी को बनाए बलवान म्हणजे जमीन एकवेळेस ते पॉवरफुल जर झाली तर हे होणार. परंतु तुम्ही बीज प्रक्रिया आणि फवारणीमध्येच घेतलंय. या वर्षी तुम्ही जमिनीत वापरायला चालू करा, अजून तुम्हाला उत्पादनात फरक पडेल. कारण जमिनीमध्ये प्रॉब्लेम झाले, जमिनीमध्ये जीवाणू कमी झाल्यात, गांडूळ कमी झाल्यात, कार्बन ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्व कमी झाले. हे जर सतत जर वापरलो आणि याच्यामध्ये अशी एक ताकद आहे, 1 किलो मल्टीप्लायर मध्ये 1 ट्रॅक्टर उकडण्याचं गवत कुजल्यानंतर जमिनीत जे ऑर्गॅनिक कार्बन तयार होतंय सेंद्रिय कर्व 6 महिन्यात वर्षाच्या नंतर, ती 1 किलो मल्टीप्लायर मध्ये ऑलरेडी त्याच्यात हे आहे. लई घातल्या तुम्हाला ते थोडं ताकद देणार. बरोबर. नमस्कार.